महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, छत्रपती उदयनराजे भोसले यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, यानंतर मंडळाचे माजी अध्यक्ष जगदीश कदम, कार्यवाह सुधीर थोरात, उपाध्यक्ष त्र्यंबक पुरोहित आणि कार्यवाह संतोष कदम यांना विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन त्यांनी स्वागत करावं, सन्मान करावा। आज या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ उपस्थित आहेत। मगाशी मी सांगितलं की ते केंद्रीय उड्डाण मंत्री आहेत आणि त्यांना मी विनंती केली होती की त्यांनी महाराजांच्या समाधीवरती पुष्पवर्षाव करण्यासाठी हेलिकॉप्टरची योजना करावी। आमच्या सर्वांची विनंती माननीय मुरलीधर मोहोळ यांनी मान्य केली आणि याच्यानंतर प्रत्येक पुण्यतिथीला हेलिकॉप्टरनी या ठिकाणी पुष्पवर्षाव केला जाणार आहे। मी मुरलीधर मोहोळ, पुणे शहराचे लाडके खासदार यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आज या ठिकाणी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराष्ट्राचे मंत्री तेही उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्याचबरोबर माननीय आशिषजी शेलार, माननीय चंद्रकांत दादा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किल्ले रायगडावर आपण पाहतोय, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। अमित शहांनी राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतलं। 345व्या शिवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किल्ले रायगडावर आलेले आहेत। या ठिकाणी शिवरायांना त्यांनी अभिवादन केलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आणि या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती शिवरायांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त अमित शहांनी किल्ले रायगडावर समाधीस्थळी अभिवादन केलंय। त्याआधी त्यांनी पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। त्यानंतर ते राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजन करणार आहेत। आपण हे दृश्य पाहतोय, किल्ले रायगडावरील या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा शिवरायांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, दाखल झालेत। आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।